नमस्कार सगळ्यांना. तर आत्ता मी एक न्यूज ऐकली की गव्हर्नमेंटने म्हणे जे क्रिएटर्स आहेत न्यू त्यांना त्यांचं जे प्रोफेशन आहे ते लीगल केलं आहे. म्हणजे यापूर्वी आपण ॲज अ क्रिएटर, कॉन्टेंट क्रिएटर हॉबी म्हणून करायचो किंवा सहज काय करते तर व्हिडिओज बनवते, याला काही तसं लीगल नाव नव्हतं किंवा लीगल आयडेंटिटी नव्हती. पण आता गव्हर्नमेंटने यासाठी लीगल आयडेंटिटी दिली आहे. त्याचे सगळे कागदपत्र वगैरे आपल्याला मिळतील. म्हणजे आता लोन वगैरे करायला गेलो आपण तर आपल्याला प्रोफेशन विचारलं जातं, तुम्ही डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, काय करता तुम्ही, त्यानुसार आपल्याला लोन अप्लाय होतं किंवा लोनसाठी आपण पात्र होतो. पण तसं क्रिएटरसाठी नव्हतं. तर आत्ता आपल्याला ते पॉसिबल होईल. आणि दरवर्षी जेवढा रेव्हेन्यू जनरेट होतो सरकारला, 10,000 करोड प्लस रेव्हेन्यू जनरेट होतो आहे ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर. आणि जे प्रॉडक्ट्स आपण जे क्रिएटर्स, मोठे मोठे क्रिएटर्स आपल्याला सजेस्ट करतात ते त्या प्रॉडक्ट्सच्या लिंक्सवरून 30% कन्झ्युमर प्रॉडक्ट विकत घेतात. तर अशा प्रकारे असं छान छान क्रिएटरसाठी छान अशी न्यूज होती आणि मी जी ऐकली ती तुमच्यासोबत शेअर केली. आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक प्रोफेशनल नाव जर आपल्याला मिळतं आहे किंवा प्रोफेशनल आयडेंटिटी जर आपल्याला मिळते आणि कॉन्टेंट क्रिएशन जर्नी किंवा कॉन्टेंट क्रिएशन ही जी फील्ड आहे ही खरंच खूप ग्रोईंग फील्ड आहे. दरवर्षी याच्यामध्ये वाढ होतच राहते. आणि जे मोठे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी तर खूप मोठी गोष्ट झाली ही. आपल्यासारखे आता सध्या न्यू क्रिएटर आहे तरी ऐकून छान वाटलं की चला कुठेतरी या गोष्टीला ओळख मिळते. आणि याला ओळख मिळायलाच पाहिजे होती खरं तर. एवढा जर 10,000 करोड प्लस जर रेव्हेन्यू जनरेट होतो आहे सरकारसाठी, तर ही खरंच खूप मोठं प्रोफेशन आहे. ॲज अ हॉबी म्हणून ज्यांनी सुरुवात केली होती आणि ते आज खूप मोठ्या लेवलला गेलेले आहेत, खरंच त्यांच्यासाठी ग्रेट न्यूज आहे. आणि खरंच कोणतीही गोष्ट छोटी किंवा मोठी नसते. आजकाल मी बघते तर कोणालाही, आता माझे जे नातेवाईक, आता मी इन्स्टाला पोस्ट करायला लागली आहे तर बऱ्यापैकी मला असे रिस्पॉन्स येतात की आधी म्हणजे हेच जर आपण 4-5 वर्षापूर्वी करायला गेलो असतो तर तेव्हा म्हटलं असतं की काय करते ही, व्हिडिओ बनवते, नुसती टाईमपास करते किंवा हिला दुसरे काही कामं नाही आहेत का, जॉब सर्च करायला पाहिजे, जॉब करायला पाहिजे. कारण त्या गोष्टीला खूप व्हॅल्यू होती. आत्ता हे लिगली पण झालं आहे आणि आत्ता मी बघते ना तर लोकांची इतके माइंडसेट चेंज झाली ना. म्हणजे आता मला ज्यांचे मेसेज येतात, DM येतात किंवा फोनवर नातेवाईकांशी बोलणं होते, ते मला म्हणतात की अगं छान आहे, याच्यात पण करिअर आहे, चांगली गोष्ट आहे, म्हणजे घरात बसल्यापेक्षा किंवा काही न करण्यापेक्षा काहीतरी करते. म्हणजे एवढी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला या गोष्टीचे होते ना. आणि आत्ता मी इंस्टाग्रामला पण व्हिडिओ टाकते किंवा आधी मी खूप विचार करायची बॅकग्राऊंड काय असेल, घर कसं असेल किंवा माझे कपडे कसे असतील, माझं लुक कसं असेल, मी कशी बोलेल. कारण यूट्यूबला मला तेवढे लोक ॲड नव्हते. यूट्यूबला म्हणजे माहीतच नव्हतं मी कॉन्टेंट क्रिएशन करते. इन्स्टाला कसं आपलं अकाउंट असतं तर ऑलरेडी आपल्याला नातेवाईक तिकडे ॲड असतात, तर त्या गोष्टींसाठी आपण खूप घाबरत असतो. पण आत्ता मला तशी काही भीती नाही आहे आणि मला खरंच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो आहे. तर छान वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच छान वाटली ही न्यूज ऐकून. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.